पण मंत्र्यांच्या मागे 10-10, 15-15 गाड्या फिरतात, लोक आपली बघत बसतात, इकडून तिकडे मंत्री जातात. आता एक मंत्री गेला तर दुसरा मंत्री व्हायला तयार असतो. त्यामुळे मंत्र्यांच्या जीवितासाठी 5-5, 6-6 पोलिसांच्या गाड्या ठेवायची काही गरज नाही. एक बॉडीगार्ड, एक पोलीस बस. जर सगळ्याच पैशाची बचत करायची असेल, पेट्रोलची करायची असेल, अन्नधान्याची करायची असेल, तर स्वतः कृतीतून आणून, पंतप्रधानांनी देखील 2च गाड्यांवर ताफा आणलाय असा एक टीव्हीवर व्हिडिओ बघितला मी त्या दिवशी. त्यांची गाडी आणि मागे एक गाडी. आणि मला अपेक्षा आणि खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देखील त्यांच्याच गाडीतनं फिरतील. आता ते तर मोटरसायकलवर फिरायला लागलेत, त्यामुळे काय प्रश्नच नाही. त्यामुळे त्यांचं अनुकरण महाराष्ट्रातले दुसरे सगळेच मंत्री करतील आणि सगळं मंत्रिमंडळ मोटरसायकलवर येईल अशी अपेक्षा या निमित्तानं. आपण शेवटी आपल्या अपेक्षा व्यक्त करणं आपल्या हातात आहे, आपण काय करणार.